नागपुर मीडिया से बातचीत में आदिवासी विकास मंत्री अशोक उइके ने सर्पदंश से गढ़चिरौली को आश्रमशाला में 3 छात्राओं की मौत के मामले पर चिंता जताई है। उन्होंने कहा कि नागपुर मेडिकल में भर्ती छात्र दीपिका मडावी से मिलने के बाद वे गढ़चिरौली जाकर स्कूल का निरीक्षण करेंगे। मंत्री ने कहा कि 1982 से स्कूल संचालित होने के बावजूद छात्राओं के लिए बेड की व्यवस्था नहीं होना गंभीर लापरवाही है। उन्होंने बताया कि संस्था की मान्यता रद्द करने का प्रस्ताव मिला है और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के निर्देश पर कार्रवाई होगी। दिनांक 10 तारखेला सकाळी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे अनुदानित आश्रमशाळेमध्ये अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली। त्या घटनेमध्ये आमच्या 3 मुली मृत्युमुखी पडल्या। 3 मुलींचा उपचार सुरू आहे। यानंतर एक GMC येथे भरती असलेल्या मुलीपर्यंत जाणार, तिच्याशी चर्चा करील, नंतर सरळ गडचिरोलीला जाणार आहे। परंतु अतिशय गंभीर बाब आहे। 1992 पासून अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये तेव्हापासून तर आतापर्यंत मुलींना झोपण्यासाठी बेडची व्यवस्था नसावं याबाबत चिंता आणि चिंतन निश्चित केले गेले पाहिजे। गडचिरोली जिल्ह्याचे नेते आणि 3 वेळा आमदार, एकदा खासदार, राज्यमंत्री आदिवासी विकास विभागाचे राहिले, त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। परंतु मी जबाबदारी सांगतो, 2017ला एक ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून सर्वे झाला होता आणि कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये सूचना दिल्या। ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून चौकशी करून अहवालाच्या माध्यमातून दोन्ही याची तुलना करून 3 महिन्याच्या आत ज्या संस्थेमध्ये सुविधेचा अभाव आहे त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल। अनुदानित आश्रमशाळा त्यांच्या बंद करण्याचा निश्चितच ज्या ठिकाणी मुलामुलींना अध्ययनासह सुविधेचा अभाव त्या निश्चित बंद करू अशा प्रकारचा निश्चय आदिवासी विकास विभागाने घेतलेला असल्यामुळे आता काय होत आहे, अनुदानित आश्रमशाळेमध्ये कुठलीही चूक झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि वार्डनला पकडले जाते। परंतु यावेळी धोरण ठरवणार आहे का येणाऱ्या काळामध्ये शिक्षण संस्था जी चालवतात त्या शिक्षण संचालकावर FIR दाखल करण्याची येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियोजन करून त्यांच्यावर दाखल करणार अशा प्रकारचं। मुख्यालय राहत नाही त्या शाळेमध्ये की तेच पाहायला मिळालं की मुख्याध्यापकाची मुख्यालय राहत नव्हते। गंभीर त्या संचालकांनी लक्ष जर दिलं असतं, मुख्याध्यापक निवासी राहतो का नाही, अधीक्षक निवासी राहतो का नाही, ही जबाबदारी त्या संस्था चालकाची आहे। आम्ही अनुदान देतो, अनुदान देतो आणि अनुदान देत असल्यामुळे जे अनुदानित आश्रमशाळा आहे त्या अनुदानित आश्रमशाळेच्या संचालकांनी पूर्ण लक्ष देऊन मुलामुलांची सुविधा कुठली आहे नाही आहे याबाबत दखल आणि काळजी घ्यायला पाहिजे। यावर राजकारण सुरू झालं आहे। गडचिरोलीमध्ये नंदू नरोटे एका आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी तुमचा थेट राजीनामा मागितला। ते आमचे मित्र आहे, जनजाती समाजाचं अतिशय चांगलं नेतृत्व करते, उत्तम नेतृत्व करते। अनुदानित आश्रमशाळा चालवणारे आपलेच आहे, नेतृत्व करणारे आपले आहे। त्यांच्यात ते बंधू असल्यामुळे त्यांच्याशी मी चर्चा करेल का याला दोषी कोण आहे। आपण ज्या संस्थेचे अध्यक्ष आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, त्यांच्याशी थेट संवाद करून आपण माझ्याकडला जो मोर्चा आहे तो त्यांच्या घराकडे मोर्चा न्यावं आणि त्यांना